सहप्रायोजित वामन हरी पेठे ज्वेलर्स आता आर सिटी मॉल घाटकोपर येथे. नमस्कार रसिक हो, मी रोहिणी कोठावदे, ज्येष्ठ नागरिक आहे. डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे मी राहते. प्रथमदर्शनी आयोजकांचे देखील मनपूर्वक आभार मानते. आजच्या माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. लहानपणापासून चतुर व शूर असणाऱ्या क्रांतिज्योत अशा सावित्रीबाई फुले यांचा वयाच्या 9व्याच वर्षी समाज सत्य समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांना समाजातील होणारे आमूलाग्र बदल, अस्पृश्यता, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे सर्व मोडकळीस आणून टाकायचे होते. त्यामुळे मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे, चूल मूल न करता. हा त्यांचा विचार त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यापासूनच सुरुवात केली व त्यांना घरी शिक्षण देऊन पहिलीच शाळा पुण्यातील भिडेबाग येथे काढली. पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून व आशिया खंडात त्यांचा ब्रिटिश सरकारने देखील यथोच्च सत्कार केला होता. अशा सावित्रीबाई फुले त्या शाळेत शिकवायला जात असताना समाजातील कर्मठ लोकांनी त्यांच्यावर चिखल, शेण, माती अशा क्रूप व शिव्या देऊन त्यांची हाल अपेष्टा केल्या. पण त्याला न जुमानता त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले व मुलींसाठी एक त्यांनी मुहूर्त मेढ रोवली. सत्यवानाच्या सावित्रीने स्वर्गाचे दार उघडले, पण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे द्वार उघडले व होत्या ना कैवारी, म्हणूनच आज शिकत आहे प्रत्येक नारी असं मी सांगू इच्छिते. अहो नवती भित्री म्हणून जन्मली धरित्री, पेटविली ज्ञानज्योती, अशी केली क्रांती, अशी होती आमची सावित्री. अशा सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणाचाच मुहूर्त मोड रोवलेला नाही, तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे उर्वरित राहिलेले कार्य देखील पूर्ण केले. अशा सावित्रीबाई त्यांनी स्त्रियांसाठी अनेक प्रकारच्या मोहिमा केल्या. स्त्रियांसाठी हुंडा विरुद्ध चळवळ, स्त्री भ्रूण हत्या, केशावपान, विविध विधवांचे पुनर्विवाह, नंतर शेतकऱ्यांसाठी आमूलाग्र बदल, वसतिगृहे, अनाथ आश्रम अशा विविध प्रकारच्या सेवा सुविधा त्यांनी समाजासाठी केल्या व महिलांना शिक्षणाची मुहूर्त मोडून शिक्षणाचे द्वार खुले केले. अशा होत्या सावित्रीबाई. त्यांनी काव्य फुले हा कविता संग्रह प्रसिद्ध केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भाषा, गाणे, कविता, पुस्तकं खूप प्रकाशित झाले आहे. प्रेरणा स्रोत